नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे. आपण कधी विचार केला आहे का जगातील यशस्वी लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? त्याचे उत्तर दडले आहे त्यांची सकाळच्या सवयी. या सवयींमुळे मनुष्याचे आयुष्य बदलू शकते. स्वामी विवेकानंद यांचे वाक्य आहे, बघा जो सकाळ जिंकतो तो आयुष्य जिंकतो. किती सोपे आहे आणि प्रभावी आहे हे. सकाळचा तो पहिला तास तो आपल्या आयुष्याची दिशा ठरवतो आणि आपले आयुष्य जिंकते. तो सकाळचा एक तास म्हणजे आपल्या दिवसभराची दिशा ठरवली जाते आणि आपल्या दिवसाची दिशा, योग्य दिशा आपल्याला मिळते. तोच आपले आयुष्य घडवतो. ते फक्त बोलण्यापुरतेच नाही, तर आपले आयुष्य बदलायचे असेल तर आपण त्याला सामोरे गेले पाहिजे. किंवा सकाळची सुरुवात ही अतिशय प्रसन्न मनाने आपल्या चांगल्या सवयीने केली पाहिजे. APJ अब्दुल कलाम आणि रतन टाटा यांनी वापरलेल्या गोष्टीमध्ये एक गोष्ट साम्य होती, ती म्हणजे त्यांच्या सकाळच्या सवयीमध्ये. त्यांच्या असाधारण यशामागील समान रहस्य काय होते, तर कोणती होती ती एक गोष्ट, ती इतरांपेक्षा त्यांच्याकडे वेगळी होती. त्याचे उत्तर म्हणजे त्यांच्या दिवसाची सुरुवात. म्हणजे सकाळी ते जेव्हा दिवसाची सुरुवात करायचे त्यावेळेस अतिशय प्रसन्न आणि विचारपूर्वक केलेल्या दिवसाची सुरुवात ही माणसाला यशाकडे नक्कीच घेऊन जाते. आपले आंतरिक जग खरे पाहिले तर आपली सुरुवात ही बाहेरून नाही तर आतून झाली पाहिजे. तर सूर्य उगवायच्या आधी आपली सुरुवात किंवा मन आपले जे आहे ते प्रसन्न होऊन अधिक चांगल्या मार्गाने यशाची पहिली पायरी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठणे. सकाळी आपण 4 ते 6च्या दरम्यान उठणे म्हणजे आपल्या यशाची नवीन सुरुवात करणे होय. आपले प्राचीन ज्ञान आणि आत्ताचे विज्ञान हे दोन्हीही सांगतात की सकाळचे वातावरण म्हणजे एकदम शांत किंवा आपल्याला ग्रहण करण्याची शक्ती खूप जास्त असते. सकाळच्या वेळेमध्ये आपले मन शांत, ताजे आणि ग्रहण शक्ती ही जास्त असल्याने आपल्या मनावरती खूप चांगले परिणाम होतात आणि आपल्या मनामध्ये जी यश मिळवण्याची ताकद असते ती अतिशय प्रबळ होत जाते आणि आपल्याला यशाचे किंवा आपल्या विचारांची, चांगल्या विचारांचे आपण त्याच्या पाठीमागे लागतो. त्यामुळे आपल्या एकाग्रता आणि नवनिर्मितीची शांतता शिखरावरती नक्कीच पोहोचते. जागे झाल्याबरोबर आपल्याला पहिली गोष्ट काय करायची आहे, तर कृतज्ञता व्यक्त करायची आहे. ज्याने आपल्याला हा सुंदर दिवस दाखवला त्या भूमीची, त्या देवांची कृतज्ञता ही नक्कीच व्यक्त करायची आहे. आपल्याला जागे झाल्यानंतर आपल्या हाताचे दर्शन घ्यायचे आहे, भूमीचे दर्शन घ्यायचे आहे आणि आपल्याला ज्या इष्ट देवतांचे आपल्याला स्मरण करायचे आहे. त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात ही अतिशय चांगली होते आणि आपल्याला चांगली मन आपलं किंवा मन शांत असे होत जाते. त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस हा नक्कीच चांगला जातो. बऱ्याच व्यक्तींना सवय असते की सकाळी उठलं की मोबाईल हातात घ्यायचा, काय मेसेज आले किंवा कोणाला गुड मॉर्निंग मेसेज करायचा, कोणाला काय रिप्लाय द्यायचा. तर आपण सकाळी उठल्याबरोबर फोनला हात लावणे सर्वात प्रथम बंद केले पाहिजे. अशा 3 गोष्टींना जास्त प्राधान्य द्या. नवीन दिवस, आपले कुटुंब आणि आपले आरोग्य. या विवेकानंद शिकवणीनुसार ज्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली त्यांना दिवसाची कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे आनंद तर मिळतोच, पण त्यामध्ये समाधानही खूप मिळते. विवेकानंदांच्या शिकवणीनुसार ज्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याच्याकडे भरभराट ही नक्कीच आहे. यानंतर आपल्याला आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचे आहे. फक्त 5 मिनिटं आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा. मनामध्ये अनेक विचार येतील आणि जातील, पण ते येऊ द्या आणि जाऊ द्या, आपण त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपण श्वासावरती लक्ष केंद्रित करा. त्या विचारांना जज करत बसू नका. आंतरिक शांती हीच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहे. बाह्य जग, आपले शरीर आणि आपली बुद्धी या अवयवांना कसे तयार करायचे.
दिवसाची सुरुवात ही नेहमी एका कोमट पाण्याच्या ग्लासाने करावी. त्यामुळे आपली आतली एनर्जी आपण जागृत करतो आणि आपल्याला प्रोत्साहन मिळते. जणू काही आपण आपल्या आतल्या एनर्जीला स्वच्छ करत असतो. जमा झालेला विषारी घटक आपण बाहेर टाकतो आणि नवीन किक देऊन आपल्याला ऊर्जा निर्माण होते आणि हा उपाय खूप छान वाटतो. विवेकानंदांनी म्हटले आहे की आपल्या निरोगी शरीरासाठी आपल्याला सकाळचे काही मिनिटं दिली पाहिजे. ते योगासाठी असो किंवा चालण्यासाठी असो, सूर्यनमस्कार असो, कोणत्याही प्रकारचे आपल्याला सकाळचा जो चांगला वेळ असतो तो आपल्या स्वतःसाठी वापरला पाहिजे. ज्यावेळेस आपण व्यायाम करतो त्यावेळेस आपल्यात एनर्जी येते आणि आपला मूड आणि ऊर्जा दिवसभर आपली टिकून राहते. व्यायाम, योगा या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्यामध्ये एक हॅपीनेस तयार होतो आणि आपल्याला कोणतीही गोष्ट असो तर आपण एकदम आनंदाने करायला तयार असतो. व्यायामाने किंवा योगाने आपल्यामधील जे निगेटिव्हिटी असते ती पूर्णपणे निघून जाते आणि आपल्या दिवसभरातला थकवाही निघून जातो. त्यामुळे दररोज कमीत कमी अर्धा तास तरी आपण व्यायाम करा किंवा चालत जावा. ज्ञान हीच खरी भक्ती आहे. सकाळच्या वेळी मोबाईल टाळा आणि त्याऐवजी आपल्याला जर चांगले गाणे ऐकायचे असतील तर ती ऐका किंवा आपण सकाळच्या वेळेमध्ये आपल्याकडे जर वेळ असेल तर एखादे सुंदरसं पुस्तक वाचन करा. या गोष्टींमुळे आपली दिवसाची सुरुवात ही खूप छान होते. जे लोक आपले ध्येय लिहून काढतात ते लोक खूप लवकर यशस्वी होतात. त्यामुळे आपल्यासमोर कोणतेही ध्येय असेल ते आपण पूर्णपणे लिहून काढले पाहिजे. त्यासाठी आपल्याला येणाऱ्या अडचणीही लिहिल्या पाहिजे आणि त्यासाठी लागणाऱ्या गोष्टीही लिहिल्या पाहिजे. त्यासाठी लागणारा वेळ असो किंवा त्यासाठी लागणारा पैसा असो. आपल्या ध्येयाकडे जाण्याची वाटचाल करायची असेल तर आपल्याला सर्व गोष्टींची कल्पना ठेवून आपण पुढे वाटचाल केली पाहिजे. आपल्याला जर यशस्वी ध्येयाकडे पोहोचायचं असेल तर आपल्याला योग्य दिशा निवडली पाहिजे आणि योग्य मार्गाने अनुक्रमण केले पाहिजे. तर आपण यशामागे नक्कीच जाऊ. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा